नमस्कार. चला, एक कल्पना करूया. आपण एका लांबच्या प्रवासाला निघालो आहोत आणि अचानक एका शांत बर्फाळ जंगलाजवळ येऊन थांबतो. एका बाजूला जबाबदाऱ्या आपल्याला पुढे जायला सांगतायत, पण दुसरीकडे निसर्गाचं ते सौंदर्य आपल्याला थांबायला भाग पाडते. हाच तो एक क्षण आहे जो रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी त्यांच्या स्टॉपिंग बाय वुड्स या कवितेत कायमचा कैद केला आहे. चला तर मग या कवितेच्या सुंदर विश्वात आपण शिरूया. एक प्रवासी, बर्फाने भरलेलं जंगल, आणि तो एकटाच तिथे थांबला आहे. पण प्रश्न हा आहे की हा थांबा त्याला शांतता देणारा आहे की त्याच्या प्रवासातला एक धोकादायक विलंब. हाच विचार या कवितेच्या केंद्रस्थानी आहे, जो आपल्याला सुरुवातीपासूनच गुंतवून ठेवतो. बरं, ही कविता खऱ्या अर्थाने समजून घेण्याआधी तिच्या कवीला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊया रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्याबद्दल, ज्यांच्या लेखणीतून ही अजरामर कलाकृती साकार झाली. फ्रॉस्ट यांची सगळ्यात मोठी खासियत काय होती माहितीये? ते ना अगदी साध्या-सुध्या रोजच्या जीवनातल्या क्षणांमध्ये खूप खोल अर्थ शोधायचे. आणि ही कविता त्याचं उत्तम उदाहरण आहे, जिथे जंगलातला एक छोटासा थांबा एका मोठ्या अनुभवात बदलून जातो. ठीक आहे, चला आता थेट कवितेकडे वळूया आणि पाहूया पहिलं कडवं, जिथे कवी एक साधा वाटणारा पण महत्त्वाचा निर्णय घेतो, बर्फवृष्टी पाहण्यासाठी थांबण्याचा. या ओळी वाचतानाच तिथली शांतता, तो एकांत आणि कुठेतरी एक गुप्तता जाणवते, नाही का? कवीला माहिती आहे की हे जंगल कुणाचं आहे, पण त्याला हेही पक्का माहिती आहे की जंगलाचा मालक त्याला इथे या क्षणी पाहू शकत नाही. म्हणजे बघा, हा काही सहज घडलेला थांबा नाहीये. हा एक ठरवून मुद्दाम घेतलेला निर्णय आहे निसर्गाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी. एक अगदी खाजगी वैयक्तिक क्षण. आणि मग येतं दुसरं कडवं. इथे आपल्याला पहिल्यांदा संघर्षाची एक छोटीशी झलक दिसते, आणि ती सुद्धा कुणाच्या नजरेतून, तर त्या घोड्याच्या. त्याला हे सगळं फारच विचित्र वाटतंय. आता घोड्याला हे विचित्र का वाटतंय? कारण तो आहे व्यवहाराचं प्रतीक. त्याला फक्त प्रवास माहितीये आणि आपलं ठरलेलं ठिकाण. मध्येच असं विनाकारण थांबणं त्याला पटत नाहीये, कारण आजूबाजूला ना घर आहे ना कोणी माणूस, फक्त जंगल आणि गोठलेलं तळं आहे. आणि मग येते ही ओळ, द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. खरं तर ही ओळ या कवितेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. याचा एक सरळ अर्थ आहे वर्षातली सगळ्यात मोठी काळोखी रात्र. पण याचा एक रूपकात्मक, एक खोल अर्थही असू शकतो. कदाचित तो कवीच्या आयुष्यातला सर्वात जास्त विचार करायला लावणारा किंवा एकाकीपणाचा क्षण आहे. चला आता तिसऱ्या कडव्याकडे जाऊया. इथे कवी आपल्याला त्या जंगलाच्या शांत आणि मोहक वातावरणात आणखी खोलवर घेऊन जातो. ऐका, इथे आवाज कसला येतोय? फक्त दोनच आवाज आहेत. एक म्हणजे घोडा जेव्हा मान हलवतो तेव्हा त्याच्या गळ्यातल्या घुंगरांचा, आणि दुसरा म्हणजे वाऱ्याची मंद झुळूक आणि पडणाऱ्या बर्फाचा हलकासा आवाज. आणि फ्रॉस्ट यांनी हे इतक्या सुंदरपणे मांडलंय की त्या लहान आवाजांमुळे तिथली शांतता कमी नाही, तर उलट आणखीनच खोल आणि प्रभावी वाटते. एकदम विलक्षण. आता आपण येतोय कवितेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. इथे कवीच्या मनात चाललेला संघर्ष अगदी स्पष्ट दिसतो आणि त्याला एक निर्णय घ्यावाच लागतो. एका बाजूला आहे जंगलाचं आकर्षण. ते सुंदर आहे, गडद आहे, घनदाट आहे, जणू काही ते त्याला विश्रांतीसाठी बोलावून घेतंय. पण लगेचच संघर्षाची दुसरी बाजू समोर येते. ही एकच ओळख कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव करून देते, जी त्याला त्या मोहातून बाहेर खेचते. तर बघा, इथे दोन गोष्टी समोरासमोर उभ्या आहेत. एकीकडे आहे निसर्गात रमून जाण्याची, शांत होण्याची इच्छा, आणि दुसरीकडे आहे आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची गरज. आणि खरं सांगायचं तर हा संघर्ष आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर येतोच, नाही का? आणि आता त्या शेवटच्या ओळी, ज्यांनी या कवितेला अजरामर केलंय आणि ज्या 100 वर्षांनंतरही लोकांच्या मनात घर करून आहेत. हे जे 2 वेळा म्हटले ना, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, ही पुनरावृत्ती खूप महत्त्वाची आहे. हे फक्त अंतर सांगत नाहीये, तर हा एक स्वतःला दिलेला शब्द आहे, एक निश्चय आहे की प्रवास अजून खूप बाकी आहे. आणि इथे झोप या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे दिवसाच्या शेवटी लागणारी साधी शारीरिक झोप, पण दुसरा आणि जास्त खोल अर्थ म्हणजे मृत्यू, म्हणजे जीवनाचा प्रवास संपल्यावर येणारी अंतिम विश्रांती. थोडक्यात काय, तर ही संपूर्ण कविता म्हणजे मोह आणि कर्तव्य यांच्यातला संघर्ष आहे. थांबण्याची इच्छा आणि पुढे चालत राहण्याची गरज यांच्यामधला तो एक क्षण म्हणजे ही कविता. आणि शेवटी एक प्रश्न, जो ही कविता आपल्या समोर ठेवते. 100 वर्षांनंतरही हा संघर्ष अगदी ताजा वाटतो. मग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती वचनं आहेत,
कोणत्या जबाबदाऱ्या आहेत जे आपल्याला अशा सुंदर क्षणांमध्ये थांबण्यापासून परावृत्त करतात आणि पुढे चालत राहण्याची ताकद देतात यावर नक्की विचार करा.